में आपकी फैमिली के 3 लोग को भी डेथ हो गई है, गवर्नमेंट से या फिर जो टेररिस्ट है क्या सजा की मांग करते हैं, कैसी सजा मिलनी चाहिए उनको? बुरी से बुरी जितनी मतलब उनको सीधा कि शूटर साइड का ऑर्डर देना चाहिए जितने भी टेररिस्ट है, सिर्फ कश्मीर में या फिर वो सिर्फ पहलगाम में नहीं, जहाँ पे भी कौन से भी बॉर्डर पे, इवन अपने पाकिस्तान के बॉर्डर के इधर भी हो या फिर बांग्लादेश के बॉर्डर के इधर भी हो, कहीं भी किसी भी बॉर्डर पे अगर कोई टेररिस्ट दिखे तो सीधा उनको शूट कर देना चाहिए। प्रधानमंत्री मोदी जी ने अभी भी कहा कि कल्पना से भी बड़ी जो बड़ी उनको सजा दी जाएगी, जहाँ के कहीं उनको मिट्टी में मिलाया जाएगा। कितना यकीन है सरकार में जो कह रहे प्रधानमंत्री वैसा होगा? सजा प्रश्न है 7 लाख फक्त आम्हाला तिथे आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली होती. त्यांनी हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं बोलत होते. ते कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नाही दिलं. त्यांनी फक्त एकच वाक्य विचारलं आम्हाला, हिंदू कोण आहे वो अलग हो जाए, मुस्लिम कोण आहे अलग हो जाए. हेच वाक्य त्यांनी 3-4 वेळा विचारलं. आणि शूट करताना बोलत होते की आप लोगों ने आतंक मचा के रखा है, ऐसे वो पर्यटकों को बोल रहे थे उधर. फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे. मतलब वो कहना चाह रहे थे कि ये सब आप टूरिस्ट वगैरह आ रहे हो, वो आप यहाँ नहीं आ सकते, ऐसा उनका ख्याल रहेगा कि आप सब आतंक मचा रहे. हाँ, उनको वैसे बोलना रहेगा कि आप आतंक मचा जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोप्रो कैमरा लगा था, वो मैंने देखा, बाकी मैंने कुछ नहीं देखा. हो, तिकडच्या सगळ्या जे घोडेवाले होते, परत लोकल्स होते, जे एकच गट होतं त्या पायथ्याशी, त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं मला आणि माझ्या भावाला. त्याच्यानंतर तिकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते, पोलीस होते, महाराष्ट्र सदनचे लोक होते, त्याच्यानंतर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे होते, त्यांनी आमच्यासाठी तिकडे हे पाठवली होती. त्याच्यानंतर अजून आर्मीचे NIA लोक होते, IPS तिकडचे होते, सगळ्यांनी माझे काका होते, कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते. त्यामुळे त्यांनी आणि त्याच्यानंतर इकडे मुंबईमध्ये आल्यावर पण सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती आम्हाला परत घरी न्यायची. त्यांनी आम्हाला म्हणजे जे तिघांना गोळ्या मारल्या त्याच्यानंतर सगळं शांतता होती. तर पहिले आम्ही बघितलं की आजूबाजूला कोण नाहीये आणि तेव्हा नव्हतं पुढे, म्हणजे ते पळून गेले. कारण तो जो एरिया होता एक तर ते खूप ग्राउंड होतं, ओपन ग्राउंड होतं आणि डोंगराळ एरिया होता, तर ते डोंगरात जंगलात पळून गेले. सिक्योरिटी कुछ नहीं किया पे, सब ओपन था. 2 लोग नहीं पर्यटक जो टूरिस्ट है वो 100 के तकरीबन होंगे वहाँ पे, ज्यादा भी हो सकते हैं. मैंने जितने देखे, क्योंकि वो बहुत बड़ा ग्राउंड था, तो मेरी नजर जहाँ तक जा रही थी तो 100 लोग तो डेफिनेटली होंगे और ज्यादा भी हो सकते हैं. फायरिंग तो बहुत कम टाइम की उन्होंने, हार्डली 5 मिनट से ज्यादा भी नहीं होगा वो फायरिंग. 10 मिनट, ठीक है, 5-10 मिनट तक रहेगा वो. ज्यादा मतलब सिर्फ उन्होंने ये क्वेश्चन पूछा हिंदू अलग हो जाए मुस्लिम अलग हो जाए, फायरिंग की और निकल गए, बाकी कुछ नहीं. नहीं कुछ नहीं, एक ही डायरेक्शन से वो सामने से आए और हम लोग सब लेट गए क्योंकि सब जो वो एक्चुअली हम होटल में थे, तो होटल में जितने भी लोग थे उनको एक जगह पे ये किया गया, तो बाकी जहाँ पे लोग होंगे तो वहाँ पे अलग फायरिंग हो सकती है. लोकल लोगों ने हेल्प की हमारी.
परत